दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हे तातडीने यवतसाठी रवाना झाल्याची माहिती समोर येते। याच विषयीची मोठी अपडेट। उपमुख्यमंत्री अजित पवार हे तातडीने यवतला रवाना झाल्याचं कळत आहे। यवत जे पुणे जिल्ह्यामध्ये आहे, दौंड तालुक्यामध्ये आहे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने तोडफोड झाल्यानंतर एकीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली होती, सगळ्यांना शांतता बाळगण्याचं आवाहन केलं होतं, तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यवतकडे रवाना झाल्याचं कळत आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनावणे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल? यवतमध्ये तोडफोड झालेली होती आणि काही प्रमाणामध्ये तणाव पाहायला मिळाला, त्यानंतर आता अजित दादा हे थेट यवतकडे रवाना झाल्याचं कळत आहे। अजित पवार जे ते लोकमान्य टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमामधून तातडीनं यवतच्या दिशेने रवाना झाले। जे तणावाचं वातावरण तिथं निर्माण झालेलं होतं, दंगल जी झालेली होती, तिथली परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी ते गेले। कार्यक्रमाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तिथल्या परिस्थितीची माहिती जी आहे ती घेतलेली होती। या सगळ्यानंतर आता पालकमंत्री म्हणून अजित पवार स्वतः त्यांचे पुढचे दौंडच्या जवळपास एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ते तिकडे जाणार होते। मात्र आता तातडीनं आधी ते यवतच्या दिशेने रवाना झालेले, तिथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची ते पाहणी करतील। काही आवाहन करायची गरज पडली किंवा तणाव जो आहे तो निवळण्यासाठी काही मदत करायची गरज पडली तर तशा पद्धतीनं पावलं जी आहेत ती त्यांच्याकडून उचलली जातील। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आता आवाहन केलेलं आहे, ही परिस्थिती जी आहे ती चिघळू देऊ नये किंवा कुणी आपणवरती विश्वास ठेवू नये। जे डॉक्टरेटेड व्हिडिओ सातत्यानं परत पाठवले जात आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवू नये, अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केलंय। बरोबर आहे वैभव, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।